तब्बल 4,77,000 रुपयांचा मुद्देमाल आणि 2 आरोपींना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाला यश आलंय। पाहूया याबाबतची सविस्तर वृत्त। नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार विशाल कुवर, समाधान वाजे यांना गोपनीय माहिती मिळाली की राहुल पवार नाशिक आणि श्याम बडावणे हे दोघे जण चोरी केलेल्या सेंट्रिंग प्लेट या पिकअप आणि रिक्षामध्ये घेऊन आम्रपाली झोपडपट्टी या ठिकाणी असलेल्या MS स्क्रॅप या भंगार दुकानात विक्री करण्याकरता येणार आहेत। या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी आणि पोलीस हवालदार मनोहर शिंदे, विशाल पाटील, चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने सापळा रचून चोरी केलेल्या या सेंट्रिंग प्लेटसह पिकअप आणि रिक्षा असा एकूण 4,77,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। सोबतच या आरोपींना देखील ताब्यात घेतलंय। या आरोपींना पुढील तपासासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलंय। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या पथकाने केली आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।